कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये बस स्थानकाजवळ पायल फुटवेअर जवळ दोन गटात मागील भांडणाच्या कारणावरून दिनांक 17 जून 2024 रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास तुफान हाणामारी झाली असून त्यात 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ शिर्डी सुपर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। सदरच्या घटनेवरून फिर्यादी नयन संजय मेहर यांच्या फिर्यादीवरून आरोपी अजहर शेख, राजू दगळे, इरफान शेख, फैजल सय्यद व इतर 2 ते 3 आरोपी विरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणीच मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसायाचा विळखा पडलाय। यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती बळावत चालली असून या सर्वांना आटोक्यात आणण्यास पोलीस प्रशासन असमर्थ असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा ठळक दिसून येत आहे। कोपरगाव तालुक्यासहित शहर हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर मटका, जुगार, ऑनलाईन खेळ, दारू विक्री, गांजा विक्री असे अवैध व्यवसाय विविध ठिकाणी राजरोसपणे सुरू आहेत। या कारणाने कोपरगाव तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष घालण्याची वेळ आली असल्याचे सुज्ञ नागरिकांकडून बोलले जात आहेत। यामध्ये काल शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये वादविवाद झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालेले होते। घटनेच्या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून मोठा फौजफाटा दाखल झाला होता। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।